नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गुरुवार आहे आणि आजचा ब्लॉग मी संध्याकाळी किंवा रात्री असं शूट करते असं तुम्ही म्हणू शकता. कारण निखिलला येऊन आज तिसरा दिवस आहे आणि आज तो आम्हाला कुठे भेटलाय. तसा तो सोमवारी सकाळी आला होता, बट त्या दिवशी पण ऑफिस होतं. मंगळवार बुधवार दोघे दिवस तो ऑफिसला गेला होता. रात्री कॉल्स म्हणजे वाटलंच नाही की तो घरात आलाय आणि त्याचं ते जेटलॅगच्या टाईममुळे तो झोपू नाही घ्यायचा. विचित्र गडबड होती. आज त्याने वर्क फ्रॉम होम केलंय. आज कुठे आम्हाला वाटलंय की तो घरी आलाय आणि आज 3 दिवसानंतर त्याची बॅग ओपन करतोय. बघूयात त्याने कोणाकोणासाठी काय काय आणलंय. ह्यावेळेस खूप सारे गिफ्ट नाही आणलेत, बट जेवढे आणलेत तेवढे बघूयात काय काय त्याच्यात. तर सखी पण निखिलला सांगते, पप्पा ते खोल. सखी कोणाचे गिफ्ट आहे त्याच्यात? सखू सखी बघा कसली रेडी आहे ते सगळं खोलायला. ये काय काय ग शकू? निखिल स्टार्ट कर, काय काय आणलंयस यावेळेस? पहिल्यांदा कमी चॉकलेट्स आणलेत ना? हे आणले पूनमला, म्हणजे तिला मोठं होईल असं वाटतंय. आणि ती पुन्हा म्हणेल दाजी मला पैसे पाठवायचे होते, मला काय हे आणलं म्हणून. बट तिला गोड दिसेल हा कलर वहिनीला. पूनमला आणि पप्पांचं म्हणणं असेल आणलंच कशाला. काहीच म्हणणं नाहीये. तुला आहे. हाँ ये चलेगा मेरे को. हे जरा जास्तच मोठं आहे, बट चालेल मला. कलर छान आहे. हा देतो, खोलून देतो. द्या पप्पा तिला एक खोलून. काय पाहिजे तुला अजून हे सखीला गोड आहे, गोड आहे, गोड आहे ना. पण मोठा आहे सखीला जरा. सेम गौरीला बसेल गब्याला, बसेल सध्या तरी बसेल का ग. हे गौरीला. पण सखी आणि गौरी एकत्र नाही घालू शकणार असं वाटतंय मला. नाही, गौरीला बरोबर होईल, सखीला मोठं होईल. अगं बाई बाई किती गोड गोड ड्रेस आहे. सखूड सखूड ड्रेस बघ, ते चॉकलेट सोड. हे बघ मी तुला काय आणलं, हे बघ. सखी काय ते कपडे काय? चॉकलेट मला दे बिट्टू. आ पप्पा लपवा दे. हे पण सखीला. आहा शकूला सगळं मोठं मोठं आणलंय पण पप्पानी. ह्या जीन्स पण ही मोठी आहे, तर विल सी. किती जीन्स आणल्या अशा तू? 4 आहे. सगळ्या सखीला आहे? नाही, गोल्याला आहे, रेवाला आहे. सिया. हा मज्जा आहे पोरींची. हा काय ग तू काय स्वतःला नाही सासरे बोलता. पप्पा हा तुमचा आहे. काय सर हा तात्यांना बसेल पप्पांना. सेमच आहे दोघांचे. हे मला स्वतःला आहे. ठेवा साईडला. नुसते कपडे आणले निखिल. स्वतः मला आहे. ठेवा साईडला. यावेळेस मम्मीने त्यांना काहीच नाही आणलंय का तू? नाही, त्यांना नाही आणले इकडे. हे स्वतः मला आहे. स्वतःच जास्त करून आणलंयस तू. हे तू पण वापरू शकते. पण मला आणलंय ना, म्हणजे स्वतःला आणलंय पण मी वापरू शकते. पप्पाच्या शर्ट मध्ये. हे मित्र कंपनीला आहे. वा हे मला आहे. बर. ओके. हा शूज मला आहे. आणि हे जे ड्रेस आहेत हे पण मोठे आहेत, पण हे तिच्या निखिल काकाने तिला दिले. वा युएसच्या निखिल काकाने तिला घेतले. सखी गोड गोड आहे ना. सखीला काय घेणे, सखीला ते चॉकलेट भेटलंय. हा मला आणलाय. सगळं तर तुलाच आणलंय. आणि हे दीपकची स्पेशल रिक्वेस्ट. हे दादाला आहे. काय काय शूज सांगितले होते त्यांनी. अरे बापरे, मला बसतील का ती? त्यालाच बसते. एवढेच गिफ्ट आहे, बाकी काही नाही. अजून ते टी शर्ट माझा कुठे आहे? तुला काय सांगितलं तू? ए माझे गिफ्ट कार्ड. हे काय निखिल पिंक? अजून हे सांगितलं नाही, निखिलने पाठवलंय सखीला. अच्छा.
अरे खूप लवकर बॅग रिकामी केली मग तू यावेळेस काहीच नाही आणलंय. तू अजून टी शर्ट आणले होते मित्र कंपनीला, ते कुठे आहेत? ते आहे ना. मला एक, मित्रांना इतकी. ठीक आहे जाऊ दे, माझी गिफ्ट काढ. तू काय सांगितलं होतं? दे रे दे, मला माहिती तू का आणलंय, काढ काय फक्त. सांगितलं होतं? सांग, दे ना पटकन दे ना. सरक सरक बेटा. पप्पा मीनवाईल पप्पा त्यांच्या ओन दुनियेत. अरे मी जाहिरात बघतोय जाहिरात. दाखव बाबा हातात. आणि सखीने एवढा वेळात चॉकलेटचा अवतार कसा केलाय बघा. किती छान दाखव. हो धुवायचे ना. तुझ्या गालाला आई सोबत जा धुवायला, जा आई सोबत जा. आई सोबत धुवून ये जा. चालून घे. फक्त 5 मिनिटं झाली ड्रेस चेंज करून. बाय द वे हे माझे गिफ्ट आहेत. मला- निखिल दे, अरे माझे गिफ्ट दे, दे ना. सो हे मला ऍपल वॉच आहे, हे मीच मागितलं होतं आणि ते पण माझंच आहे. हलकट आहे, मी दोघं ओपन करून पण दाखवते. आणि हे मी माझ्या मित्रांना आणले. हां हे पण मित्रांना आणलेत. मला एक कपडा आणलाय, मित्रांना कपडेच कपडे आणलेत, बट मला हे आणलंय म्हणून मी खुश आहे. अरे या सगळ्याच्या बरोबर तुझ्या त्या 2 गोष्टी आहेत. स्टील. शकू, ए शकू, ते निखिलकडे जे स्वतःच आहे. नाही स्वतःच असं नाहीये. हे 2 स्वेटशर्ट आणले खास सिएटलची आठवण म्हणून. तुझ्या पोरीमध्ये काहीच नाही करू देते. सकू सकू सारख साईडला, पप्पा फटका देईल. हात तोंडाला बाकी ती चॉकलेट कसं केलं आहे? किती रे मी. का आणलं होतं अजून? हा हे मॅग्नेट्स, ज्यांना काही आणलं नाही त्यांना हे मॅग्नेट्स. ही चॉकलेट आहे ना, याच्यात ठेवून देतो. हे गिफ्ट मला आणलं होतं, बट मी ओपन निखिलला करायला लावते. तुला येत नाही ते सांग. असं काही नाही मला. देतो, तुला पण देतो. काय नाही. इथं बस माझ्या शेजारी बस इथं. अवतार कसला केलाय सखी तू? चलो चलो ये मेरा है. सखीला बघ केवढी आतुरता आहे. हे कोणाचे आहे बिट्टू? ये आणि हा त्याचा बेल्ट. कोणता ऍपल वॉच ते पण सांग. सिरीज 10 लेटेस्ट वाला. अल्ट्रा नाही आणलं. त्याचा बेल्ट. ओके. तशी मी अशी घड्याळवाली नाही आहे, बट यावेळेस मला वाटलं घ्यावं आणि नवऱ्याने घेऊन नाही दिलं माझ्या. विशेष वॉचची मला ऍक्च्युली खूप खूप आधीपासून हाऊस होती. जेव्हा मी परसिस्टंटला होती, लोक फुल कानात घालून बिलून यायचे, बट खर्च करायची हिंमत होत नव्हती. हे काइंड ऑफ सरप्राईज टाईप आहे. हे फक्त मी त्याला बोलली होती की आणता आलं तर आण, तर हे स्वतःहून घेऊन आलाय. वॉच मी त्याला सांगितलं होतं की मला घेऊनच आहे. सो माझी मज्जा आहे. ये मेरा खुद का है अभी. कसली खुश आहे. मला हवं होतं ते. मी कधी वाटलं नव्हतं मी घेईल, शपथ सांगते. बट तू आणलंस. माझ्याबरोबर असेल त्याला ऐश करशील. हां बघू. ए मला हे असं नको, हे विदाउट याचं. ये नहीं चाहिए था मेरे को, वो अलग होता है जो मेरे को चाहिए था. ते नाही आता, ते जुने झाले. हे माझ्या कानात जात नाही, बट ठीक आहे ठीक चल. आहे मग मी वापरेन. तुझ्या पोरीने कपडे आणले बघ, तिचे हात खराब आहेत. थँक्यू मॉम. पी दे चल मला. बाबाचं बेटा तारीखामध्ये जायचं. तर आम्हाला येऊन 5 दिवस झाले आणि आल्या दिवसापासून आम्हाला फिरायला जायचं होतं. मोस्टली पप्पांना फिरायला जायचं होतं पुण्यात. पण आम्हाला म्हणजे चकीमुळे कुठे जाता आलं आणि निखिलचं पण कंटिन्यू ऑफिस होता. आज निखिलने सुट्टी घेतली आमच्यासाठी आणि कुठेतरी फिरायला घेऊन चाललाय. पप्पा मला आल्या दिवसापासून लहान पोरासारखं मला इकडे घेऊन चल तिकडे घेऊन चल, बट खरंच सखीमुळे जमलं नाही. बट आज आम्ही चाललोय. कुठे चाललोय ते माहित नाही. आधी खाऊ पिऊ आणि मग ठरवू पावसाच्या अंदाजाने कुठे जायचंय. काय बघायचंय पप्पा तुम्हाला पुण्यात? तू दाखवते. फक्त फिरायचंय पप्पांना बस. काय बोला तरी अरे आता पुन्हा जा, आम्हाला जास्त माहिती नाही त्यामुळे काय ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट्स आल्या, काका खूप छान आहेत म्हणून. थँक्यू म्हणा त्यांना. थँक्यू. आई तुला पण आल्यात. सखी चल हाय करून टाक सगळ्यांना. हाय म्हण. हाय. कर ना हाय. सखीला पण दूर जायचं, त्याच्यामुळे सखी एवढा इंटरेस्ट नाही घेते.
तर मोठ्या हौशीने आम्ही निघालो होतो पुण्यात फिरायला, पण आज पालखीच्या सोहळ्यामुळे सगळीकडे इतके रस्ते बंद होते, इतके ट्रॅफिक होते की आम्ही ऑलमोस्ट शनिवारवाड्याच्या आसपास गेल्यानंतर पुन्हा गाडी वळवली आणि पुनावळेला आलो. तिकडनं पुनावळेला आलो रिंकू मावशीकडे, कारण असं पण तिच्याकडे दिवसभर यायचं होतं. मग आज फिरणं कॅन्सल झालं तर मस्त मावशीकडे आलो. इतक्या गप्पा गोष्टी चालू आहे सगळ्या. आणि मस्त पुरणपोळीचा बेत आहे मावशीकडे, खास आई आली आहे म्हणून. आणि पप्पा तुम्ही बघू शकता, सखीने आणि सियाने इतके जाम केले. सखीचे काका आणि सियाचे बाबा त्यांचे भांडणं चालू आहे. त्या कंटिन्यू त्यांना फिरवताय, इतक्या आवाज करताय काय. त्या दोघींनाही एकच गोष्ट हवी, म्हणजे माझं आणि मावशीचं इतकं जमायचं आणि ह्या पोरी इतक्या भयंकर भांडतात दोघी एकमेकींशी. बट ठीक आहे, त्यांना जमवून घ्यावंच लागणार आहे आमच्यासाठी. तर आता आमचा निम्मा स्वयंपाक झाला आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या मामाकडे, जो एकच बिल्डिंग पार करून राहतो. आई ते आले, मामाचा पण फोन आला होता, तर तिकडे पण चक्कर मारून येतो. निखिल आम्हाला सोडून घरी गेला आहे मस्त आराम करायला. कामं खूप होते बट तो गेला आराम करायला, काही ऑप्शन नव्हता. बघूयात पुढचं शूट करता आलं तर करते नक्की. बाय द वे मला चष्मा आहे, मी ब्लॉगच्या वेळेस काढून ठेवते बऱ्याच वेळेस. आमचा पुरणपोळीचा बेत आहे, ऑलमोस्ट स्वयंपाक झालाय. तुला काय खायचंय संतोष? पण नॉनव्हेज. हा आणि निखिल आमचा सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक होत आल्यानंतर यांना ते नाही सांगितलंय ना, आता आम्हाला यांना चिकन मटन काय खायचंय, मटन खायचंय आता यांना. असेच असतात का तुमच्या घरचे पण माणसं? डू कमेंट. रिंकू मावशीला विचार त्याच्याबद्दल. रिंकू मावशी मनातलं मला सगळं माहिती, तो युनिव्हर्सल रूल आहे. मावशी तुझी किती चिडचिड झाली आंबे रसाचं नंतर, नॉनव्हेज झाल्यानंतर. हे माणूस ऐकतच नाही आणि डबल परिश्रम होणार आहे. ते जाऊ दे, याने निखिलच्या खांद्यावर बंदूक ठेवली की जावायला चालत नाही. आणि जावई मला म्हणतो मामी नाराज व्हायला नको म्हणून मी पुरणपोळी खाई, पण मनात होतं चिकन नॉनव्हेजच खायचं. काय? असा काही होता आपला आजचा व्लॉग. रात्री आम्ही मस्त जेवण वगैरे केले, गप्पा वगैरे मारल्या, म्हणून मी खूप काही शूट नाही केलं. यायला बऱ्यापैकी आम्हाला उशीर झाला होता. निखिलचे कॉल्स वगैरे पण होते नंतर, त्या गोंधळात मी काहीच शूट नाही केलं. बट छान गेला आमचा कालचा दिवस. तर तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला आणि आमच्या सगळ्या घरच्यांना. बाय.